28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसईतील 4 वर्षाच्या चिमुकल्यावर अमानुष हल्ला, आमदार स्नेहा दुबे पंडित यांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी। वसई परिसरात घडलेली एका 4 वर्षांच्या निष्पाप बालकावर झालेल्या अमानुष हल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक असून संपूर्ण समाजमन हादरवणारी आहे। विघ्नेश अतुल कोंढारे या 4 वर्षाच्या चिमुकल्यावर एका निर्दयी व्यक्तीकडून झालेल्या क्रूर हल्ला आणि मारहाणीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। आमदार स्नेहा दुबे पंडित या दिल्ली येथे प्रशासकीय कार्यशाळेसाठी उपस्थित असताना त्यांना ही बातमी समजताच त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार स्नेहाताई त्यांनी मध्यरात्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी थेट संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती त्यांना दिली। मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित प्रतिसाद देत ही अत्यंत गंभीर व मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याचं नमूद करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले। यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार स्नेहाताईंनी मीरा रोड येथील वॉक हार्ट्स रुग्णालयात जाऊन जखमी बालकाची तसेच त्याच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेतली। विघ्नेश्वर याच्यावर डॉक्टर अंकित गुप्ता यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली। समाजातील सर्व घटकांनी अशा अमानुष कृत्यांविरुद्ध एकजूट दाखवून न्यायासाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।